हरिओम. श्रीराम अंबंद. मी सुचिता विराज सोनकर, उपासना केंद्र निजामपूर. मी मला आलेले अनुभव, बापूंबद्दल आलेले अनुभव सांगणार आहे. बापू परिवारात मी 2011 पासून आले. मला भरपूर अनुभव आलेत, त्यातला मी एकच अनुभव सांगणार आहे. माझा मुलगा आणि मी नेहमी उपासनेला जायचो. माझ्या मुलाला पण खूप आवड होती उपासनेची. त्याला ढोलकी वाजवायची खूप आवड. आरतीला, सत्संगला तोच पुढे पुढे असायचा. कॉलेजवरून आला का बोलायचा, आई मला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे. तर मी बोलायची, चल बापूंकडे आपण जाऊ, उपासनेला सुरुवात कर, बघ तुला पोलीसमध्ये भरती होशील. असं सांगता सांगता तो नेहमी उपासनेला यायचा. उपासना चालू असताना ते नेहमी तो बोलायचा, मला बापू मला पोलीस भरती व्हायचं आहे. असंच त्याचं चालू असायचं. 2014ला पोलीस भरती लागली. त्यावेळेला त्यांनी भरती होण्यासाठी तो अलिबागमध्ये गेला, पण 1 मार्कासाठी मागे पडला. 1 मार्कासाठी मागे पडला. तो खूप नर्वस झाला. आता काय करावं ते समजत नव्हतं. म्हणून त्याला मी बोले, जाऊ दे, 1 वर्ष गेला तर पुढच्या वर्षी तरी आपण म्हणजे होईल तुझं काम, तेव्हा तू भरती म्हणजे प्रयत्न काय सोडू नकोस. 2016ला परत भरती झाली. तेव्हा तो परत भरतीला उभा राहिला. तेव्हा सुद्धा तो 1 मार्कासाठीच मागे पडला. तर माझे मिस्टर सारखे वाजे, काय ग बापू बापू करतेस, कुठं राहिला तुझा बापू. माझ्या मिस्टरांनी काय केलं, बोले काय नाही, बापू बापू करतेस नाही, सगळे फोटो काढ आणि बाजूला ठेव. मला वाईट वाटलं. म्हटलं आता काय करावं. मी फोटो काढले, सगळे फोटो कपाटात नेऊन ठेवले. मी त्यांना समजून सांगितलं. ते म्हटलं, आहो आज नाही उद्या होईल भरती. तर बोलली, गेल्या वर्षी पण तशीच बोललीस आई, आता पण अशीच बोलतेस, तर काय करायचं. तर म्हणून मी ते फोटो कपाटात नेऊन ठेवले. असे 15 दिवस आमच्या घरात रोज भांडणं व्हायचे. ते ओमकारला सारखे बडबडत राहायचे की, काय रे ओमकार, जा आता पोलीस भरती काय नाही, जा तू सरळ मुंबईला कामाला, असे बोलायला लागले. तर पण त्याला पण बापूंवर विश्वास होता. आई मला सारखं वाजं, बापूंना सांग ना, 1 मार्कासाठीच मागं पडले. तर म्हटलं आता नाही, अजून पुढल्या वर्षी होशील, असं त्याला मी विश्वास देत गेली. शेवटी अचानक काय झालं, 15 दिवस आमच्या घरात खूप भांडणं व्हायची. रोज त्याचे पप्पा त्याला ओरडायचे, मला बडबडायचे. मी लक्ष दिलं नाही, पण मला विश्वास होता बापूंवर. मी रोज कपाटाजवळ जायची, बोलायची, बापू बाहेर यायचं ना तुम्हाला, मला काहीतरी करा आणि माझ्या मुलाला म्हणजे भरती होऊ द्या, असं मी बोलायची. 15 दिवसांनी अचानक असं झालं, माझा मुलगा ओंकार तो कॉलेजला गेला होता. कॉलेजला गेला तर तो बोलला की, नाही आई मी उद्या माझी परीक्षा झाली की मी उद्या मुंबईला लगेच जाणार आहे, मी इथं थांबणार नाही बडबड ऐकायला. म्हटलं चालेल तसं कर. आणि मी अशीच बसली होती, तर मला चुलत भावाचा फोन आला अलिबागवरून की, बाय तुझ्या ओंकारचा नंबर म्हणजे लिस्टला ओंकारचं नाव आलंय. तर मी म्हटलं चल, माझ्या समजुतीसाठी ते सांगत असतील, पण मी लक्ष नाही दिला. शेवटी मी 2-3 वेळा फोन केला ऑफिसला तिकडे अलिबागला. तर बोलले, हो ओंकार सोनकर म्हणून नाव आलंय लिस्टला. तर तसंच ओंकार माझा म्हणजे परीक्षा देऊन आला. मला बोलला, आई मला पण मेसेज आलेला की माझं नाव आलंय म्हणून. तर म्हटलं असं कसं शक्य आहे, खेळाडूंची तर एकच जागा होती, मग आता दुसरा 1 मार्कासाठी दुसरा मुलगा होता ना पुढे, मग आता करणार काय. मी विचार परत ऑफिसला. मग आम्ही सगळी दोघं अलिबागला गेलो. तिथं अलिबागला बघितलं तर खरंच लिस्टला नाव होता. तर म्हटलं असं अचानक झालं कसं काय. तर झालं कसं काय, तर माझ्याच ओळखीचा एक माणूस होता. तो बोलला, बाळ एवढ्या वर्षात ऐकलं, पण असं म्हणजे अचानक साहेबांनी जागा वाढवली नव्हती खेळाडूची, म्हणजे तर तुमच्या कोट्यातून आज साहेबांनी अचानक कशी काय जागा वाढवली ते कळलं नाही, पण खेळाडूंच्या 2 जागा साहेबांनी वाढवली, एक जागा वाढवली, त्याच्यामुळे तुझ्या मुलाचा नंबर लागला. हरिओम. श्रीराम अंबंद.